नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आपण फक्त 5 मिनिटात बनणारी उन्हाळा स्पेशल, शरीराला थंडावा देणारी व शरीरातील उष्णता झटक्यात कमी करणारी आजची रेसिपी. बाहेर इतकं ऊन पडल्यामुळे बघा काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा सारखी होते. लिंबू सरबत किंवा कोकम सरबत आपण नेहमीच पितो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय रिफ्रेशिंग आणि शरीराला थंडावा देणारी काकडीचे सरबत. हे बनवायला इतकं सोपं आहे आणि आरोग्यासाठी याचे फायदे खूप आहेत. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 स्पून नाश्त्याचा सब्जा घेतलेला आहे. सब्जाचे फायदे भरपूर आहेत बघा. उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढली जाते व शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये सब्जाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर आहे बरं का. सब्जा काय केलेला आहे, पाणी घालून 10 ते 15 मिनटं भिजण्यासाठी ठेवून दिलं. सब्जा फुगून कसा जेलीसारखा चिकट होतोय बरं का. तुम्ही भिजलेला सब्जा, काकडीचा रस, लिंबू सरबत, ताक किंवा पाण्यामध्ये फालुद्यामध्ये घालून पिऊ शकता. इथे खूप छान सब्जा भिजण्यासाठी ठेवून दिला. इथे काकडीचा सरबत बनवण्यासाठी इथे फ्रेश अशा 2 मी काकड्या घेतलेल्या आहेत. काकडीच्या दोन्ही आपण साईडनं देठ कट करून दिलेले आहेत बरं का. काकडीचा आपण छोटासा भाग कट करून दिला आणि त्याच्यावरती चोळून द्यायचा, जेणेकरून काकडीचा जो कडवटपणा असेल तो कडवटपणा कमी होतो. आणि काकडी आपण खाऊन बघायची. काकडी कधी कधी कडू पण असते बरं का. इथे मस्त अशी हिरवीगार मी काकडी घेतलेली आहे. उन्हाळ्यामध्ये काकडीचे सेवन करणे खूप असे फायदेशीर आहे बरं का. 95% काकडीमध्ये पाणी असतं आणि शरीराला उन्हाळ्यामध्ये कशी पाण्याची जास्त गरज असते, त्यामुळे काकडीचे सेवन उन्हाळ्यामध्ये जरूर करावे. इथे मी काकडी काय केलं आणि काकडीला पण स्वच्छ धुवून अगोदर काकडीला कट करून घेतलं बरं का. काकडीला का मी वरची साल वगैरे अजिबात काढलेली नाही, कारण सालीमध्ये खूप छान असं फायबर असतं. कट केलेली काकडी काय केलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेली आहे. आणि गूळ घेतला आहे बघा. इथं 1 स्पून मी गूळ घेतलेला आहे. सेंद्रिय गूळ आहे बरं का. आणि गुळाचे फायदे खूप आहेत. शरीरातील उष्णता कमी करण्याचे काम हे गूळसुद्धा करतं. 10 ते 12 पुदिन्याची पानं टाकलेली आहेत आणि अर्ध्यातला अर्धा चमच इथे सेंद्रिय नमक टाकलेलं आहे. आणि इथं चवीसाठी मी बडीशोप टाकलेला आहे बरं का. त्याने बडीशोप पण आपल्या शरीरातील उष्णता काम करण्याचे काम करतं बडीशोपसुद्धा. आणि अर्ध्या लिंबूचा रस पिळून टाकलेला आहे. थोडंसं पाणी टाकून हे बॅटर मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये हवं तसं आपण कन्सिस्टन्सी ॲड करून घ्यायची बरं का. खूप छान इथे आपला काकडीचा रस तयार झालेला आहे आणि एका डब्यामध्ये मी ओतून दिला. त्याच्यामध्ये आपण जो भिजवून घेतलेला सब्जा आहे बरं का, तो व्हिडिओ शूट झालेला नाही, पुन्हा मी टाकलेला आहे. सब्जा 1-2 स्पून मी टाकून दिलेले आहेत बरं का. चांगलं व्यवस्थित मिक्स करून द्यायचं. आणि इथं आईस क्यूब आहेत. आईस क्यूब तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता बरं का. बघा किती छान नॅचरल हिरवा रंग आलेला आहे. सरबतामध्ये पाणी वापरताना मी माठातलं थंड पाणी वापरलेलं आहे. हे बघा परफेक्ट असं काकडीचं सरबत बनवून तयार झालेलं आहे. आता उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीरातील हायड्रेट ठेवण्यासाठी हे काकडीचे सरबत नक्कीच प्या. हे काकडीचे सरबत बनवून लगेच प्यावे. आणि आजची ही खास टिप्स आहे बरं का. काकडीचे सरबत जास्त वेळ ठेवलं तर त्याची चव आणि कलरसुद्धा चेंज होऊ शकतो, त्यामुळे ते ताजे असतानाच पिणे अत्यंत उत्तम आहे बरं का. आता उन्हाळ्याचा त्रास विसरा आणि थंडगार काकडीच्या सरबतामुळे शरीराची उष्णता झटक्यात गायब. असं सरबत तुम्ही कधीच पिला नसेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोपर्यंत. तोपर्यंत सर्वांनी उन्हाळ्याची काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा, बिनधास्त आणि निरोगी राहा. धन्यवाद. बाय बाय. लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. नक्कीच काकडीचा ज्यूस करून प्या.